सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मतदान केंद्रावर उत्साहाने गर्दी वाढत आहे। मात्र ठिकठिकाणी मतदान यंत्रात बिघाड होत असल्याने मतदान यंत्राबाबतची शंका चवीने चर्चेला जात आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याने 1 ते 1.5 तासांनी मतदान प्रक्रिया सुरू झाली। सोलापूर शहर व ग्रामीण भागातील जनतेने उत्साहाने मतदानाला सुरुवात केली। पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर यासह शहरातील ईव्हीएम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडले आहे। खरं तर सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले होते, जर मतदान यंत्र बिघडले तर 10 मिनिटात दुसरे मतदान यंत्र पोहोच करण्याची व्यवस्था करणार आहे असे म्हणाले होते। मात्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी व प्रशासन नेमके कुठे कमी पडले, प्रशिक्षण देण्यात कमी पडले की यंत्रातच बिघाड आहे, हे मात्र समजू शकले नाही। काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिनिधी प्रकाश येलगुलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहर आणि परिसरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनेक ठिकाणी वेळेत सुरू झाले नसल्याची तक्रार केल्याचे समजते। ज्या ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला उशीर झालेल्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्राकडून समजते। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मतदान यंत्राचे बिघाड होत असल्याने विरोधकांनी ईव्हीएम मशीन बाबत घेतलेली शंका खरी ठरली की काय याबाबत चर्चा मात्र मतदान केंद्रावर चवीने सुरू आहेत।